नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हा. उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. त्यामुळे यंदा मान्सून 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. राज्यात आठवडाभर वाळवीच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली. परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार. खबरदारी घेण्याचे हवामान विभागाचं आवाहन. नाशकात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. तर हवामान खात्याकडून नाशिकला पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. नाशिक शहरात झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे अनेक झाडं कोसळली. तर ठिकठिकाणी साचलेल्या पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली. लातूरमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. परिसरात साचलं पाणी. आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका. परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. कडक उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. पावसामुळे वातावरणात गारवा. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान. शेतीतील भाजीपाला आणि पिकांचंही मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. नांदेडमध्ये देखील अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. हळदी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता. बीडच्या अंबेजोगाईसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. सायगाव इथं वीज पडून शेतातील कामगाराचा मृत्यू. तर एका म्हशीचा देखील वीज पडून मृत्यू. रायगडच्या शहापूर तालुक्यात सिनारमन्स कंपनीचा कागद प्रकल्प येणार असून याविरोधात आता शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू न देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री शिंदेंसह शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणेंची उपस्थिती. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं अभिनंदन केलं. तर पर्यटकांसाठी लवकरच सोयीसुविधा उभारणार. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मालवणमध्ये शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या उभारणीसाठी ब्रॉन्झ आणि झिंक सारख्या धातूंचा वापर. त्यामुळे पुतळा दीर्घकाळ टिकणार. शिल्पकार अनिल सुतार यांची माहिती. नांदेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांच्या चुलत पुतण्याचीही भाजपला सोडचिठ्ठी. कणकवली तालुक्यातील करंजे येथे खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. भंडाऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश. विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न झाला. वर्ध्यातून कपाशीच्या बनावट बियाणांचा 50 लाख रुपये किमतीचा साठा जप्त. गुजरातमधून आणण्यात आले होते बोगस बियाणं. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एकाला अटक. नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातून मारहाण. मारहाणीत 2 जण जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सातारा लोणंद मार्गावर सालपेनजीक मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 3घांचा मृत्यू तर 8 जण जखमी. नांदेडच्या वसरणी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना. या प्रकरणी एकाचा मृत्यू तर आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती. पोलिसांकडून 1 जण ताब्यात.
चंद्रपूर जिल्ह्यातील महादवाडी गावात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू. गेल्या 2 दिवसात 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं गावात भीतीचं वातावरण. अमरावतीतील बोडणा फाटा परिसरात पतीचा गर्भवती पत्नीवर प्राणघातक हल्ला. घरगुती वादातून हल्ला केल्याची माहिती. महिलेची प्रकृती चिंताजनक, तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जालना जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत. तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न. जीव वाचवण्यासाठी तहसीलदाराकडून हवेत गोळीबार. गोंदी पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. मुलीला मुलाच्या प्रेमापासून अलिप्त करण्यासाठी भोंदूबाबाची मंतरलेली जडीबुटी वडिलांकडून थेट गावच्या विहिरीत टाकण्यात आली. गावकऱ्यांना विष असल्याची लागली चुणूक. रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गावकऱ्यांचा आक्रोश. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. भारताचं लष्कर, हवाई दल आणि नौदलानं काल संयुक्त पत्रकार परिषद घेत ऑपरेशन